सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिक येथील पंचोटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत डीजेवर नाचताना एका 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीदरम्यान हा धक्कादायक प्रकार घडला आहे. हृदय हेलावून टाकणाऱ्या या घटनेमुळे परिसरात शोकाकुल वातावरण निर्माण झालंय. नितीन रणशिंगे असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. तो 23 वर्षांचा होता. नितीन हा आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत डीजेवर नाचत असताना अचानकपणे त्याच्या नाकातून आणि कानातून रक्तस्राव होऊ लागला. त्यानंतर त्याला ताबडतोब जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. नितीनच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नसून या प्रकरणी पंचोटी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे. दरम्यान या सर्व संदर्भात पंचोटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी नाशिक न्यूजशी बोलताना अधिकची माहिती दिली आहे. नितीन फकीरा रणसिंगे राहणार महात्मा फुले नगर याचा काल मृत्यू झाला होता. त्यामध्ये सुरुवातीला अशी प्राथमिक माहिती देण्यात आली होती की डीजेच्या आवाजाने तो मृत्यू झाला होता. परंतु त्याच्या घरच्यांना आम्ही विचारपूस केली. त्यानंतर सिव्हिल हॉस्पिटलला त्याचा आज पोस्टमॉर्टम करण्यात आलेला आहे. त्यामध्ये त्याला मयताचं कारण हे कोरोनरी आर्टरी डिसीज विथ निमोनिटिस असं दिलेलं आहे. तो मागच्या 4 वर्षापासून आजारी होता आणि त्याच्यावर उपचार चालू होते. डीजेचा आणि त्याचा काही संबंध नव्हता. तो काल सकाळपासून तिथं पडलेला होता. त्याच्यामुळे तो त्याच्या मागच्या आजाराने मरण पावलेला आहे. खरी घटना अशी आहे. नितीन फकीरा रणसिंगे वय 23 वर्ष आहे. हा महात्मा फुले नगरमध्ये राहतो आणि काल सकाळपासून तो त्या भागात होता. काल त्याला संध्याकाळी सिव्हिल हॉस्पिटलला नेण्यात आलं होतं आणि तिथं ते मयत घोषित करण्यात आलं. मयत घोषित करण्यात आल्यानंतर मयताचं खरं कारण हे पोस्टमॉर्टम नंतर कळलेलं आहे. आता ते पोस्टमॉर्टमच्या याच्यानंतर आणि परीक्षणानंतर माहिती होईल. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.